हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नैनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाथा नको रे अंतरू, तुझ्या कासेचे लेकरू, कळा दुभती तू गाय, तुझा वियोग असह्य, देह भोगिता प्राक्तन, मना ठेवी तयाधीन, ज्ञानदेवी ही समाधी, जडो मनोवृत्ती अवघी, कळा दुभती तू गाय, तुझा वियोग असह्य, नामा भेटे ज्ञानदेवा, जना प्रसाद द्यावा, कळा दुभती तू गाय, तुझा वियोग असह्य. श्री गुरु ध्यान, श्री गुरु अर्चन, हेन घडता मती होईल मंदा, श्री गुरु विठ्ठल भावे वंदा, दाखविती निज परमानंदा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भगवान श्री प्रभू पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त भगवान श्री नामदेवराय महाराज, या नामदेवराय महाराजांचा 4-5 चरणांचा असा अभंग या सेवेसाठी निवडलाय. नामदेव महाराजांचा हा जो अभंग आहे, तो अभंग नामदेव महाराजांच्या गाथ्यामधील आळ नावाचं प्रकरण आहे. त्याला आळी प्रकरण असं म्हणतात. ज्ञानोबारायांची समाधी झाल्यानंतर, त्या समाधीनंतर नामदेवरायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे आपल्या मनातील एक इच्छा प्रकट केली. ती इच्छा सांगणारं, ती इच्छा प्रकट करणारं प्रकरण म्हणजे हे आळी प्रकरण आहे. या नामदेवरायांच्या आळी या प्रकरणामधील हा अभंग सेवेसाठी निवडलाय. ही जी सेवा आहे, या सेवेचं प्रवृत्ती निमित्त म्हणजे गेल्या 28 वर्षापासून आदरणीय परमादरणीय श्रद्धेय सद्गुरू श्री दादा महाराज जोशी यांच्या प्रेरणेने 28 वर्षापासून हा उत्सव आपण मुरबाडवासीय सगळेजण करत आहोत. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की महाराष्ट्रामध्ये माझ्या पाहण्यात तरी अनुष्ठान पद्धतीने होणारं ज्ञानेश्वरी पारायण हे पहिलं असावं. अनुष्ठान पद्धतीने ज्ञानेश्वरीचं पारायण करून 28 वर्षापासून आपण ही चिंतनधारा आपण सगळेजण करत आहोत. खरोखर आपण भाग्यवान आहोत. गाथ्याची आणि ज्ञानेश्वरीची सेवा करत असताना आमच्या वारकरी संप्रदायाचं तरी, आपल्या वारकरी संप्रदायाचं तरी असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वरी गाथा ही उपासनेचे ग्रंथ आहेत. बऱ्याच जणांचं याच्यामध्ये दुमत असेल की ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून तिचे पद असतील, त्याच्यामधले भाव असतील, त्या पदांचा छेद केला पाहिजे, शब्दांचा छेद केला पाहिजे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असेल. पण अभिनिवेशाने सांगतो की वारकरी संप्रदायाचं आमचं असं म्हणणं आहे, आपलं असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वरी गाथा, एकनाथी भागवत हे ग्रंथ उपासनेचे ग्रंथ आहेत. ज्ञानोबाराय जेवढा शब्दच्छल केल्यानंतर कृपा करणार नाहीत, तेवढा ज्ञानेश्वरीचं पारायण श्रद्धेने उपासनापूर्वक केल्यावर करतील, हा आमचा विश्वास. आणि याच विश्वासानं गेल्या 28 वर्षापासून आपण भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या परमप्रिय असणाऱ्या ज्ञानेश्वरीची सेवा करत आहोत. आणि याच सेवेचं बल म्हणून आपण 2 तपाहून अधिक काळ ही उपासना, ही सेवा नेटाने करत आहोत. सद्गुरू श्री दादा महाराजांची याच्या मागे प्रेरणा आहे, म्हणून खऱ्या अर्थाने हे होतंय. आणि या ज्ञानेश्वरी पारायणाच्या सोबतच सांप्रदायिक कीर्तन, प्रवचन या उत्सवांच्या माध्यमातून आपण करत असतो. आपल्या सर्वांचं भाग्य अजून असं की या उत्सवासाठी परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्यशी अण्णा म्हणजे प्रमोद महाराज या ठिकाणी 7 दिवस यांची उपस्थिती आपल्याला लाभते. खरोखरच आपलं भाग्य आहे.
7 दिवसापर्यंत आजकाल काय झालं की आमच्या तरुण पिढीला सप्ताहामध्ये 7 दिवस राहणं म्हणजे फार अवघड आहे. पण पूर्वीचा काळ म्हणजे आम्ही महाराजांकडनंच ऐकलंय, गुरुवर्य श्री महाराजांकडं, चैतन्य महाराजांकडनं ऐकलंय की पूर्वीच्या काळी आदरणीय नाना, सद्गुरू नाना ज्या वेळेला होते म्हणजे धुंडा महाराज आणि सद्गुरू श्री मामासाहेब, हे दोघं जण 7-7 दिवस सप्त्याला राहायचे आणि सप्त्याला राहून त्या ठिकाणचं ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण असेल, गाथा भजन असेल, त्यानंतर संध्याकाळचं प्रवचन असेल, हरिपाठ असेल, सकाळच्या काकड्यापासून ते कीर्तनापर्यंत या सगळ्या कार्यक्रमांना या मंडळींची हाजरी असायची. आणि याचमुळं त्या गावामध्ये झालेले संस्कार, त्या गावांच्या मध्ये झालेलं परिवर्तन हे वेगळ्या पद्धतीचं असायचं. म्हणून अण्णांचा हा जो संकल्प आहे की 7 दिवसापर्यंत या ठिकाणी राहायचं आणि सेवा करायची, अण्णांच्या वास्तव्यामुळे या भूमीला एक अजून संस्कारी पण आलेलं आहे. अण्णांच्या वास्तव्यामुळे मी उगीच स्तुती करायची म्हणून म्हणत नाही, पण 7 दिवस राहिल्यामुळे, 7 दिवस एका महात्म्याचा या ठिकाणी वास असल्यामुळे या परिसराला एक वेगळंच वैभव, पारमार्थिक वैभव प्राप्त झालंय. आणि त्यातून आपलं भाग्य असं की माझ्यासमोर गुरुवर्य श्री कोष्टी महाराज सुद्धा बसलेत, आदरणीय महाराज आहेत. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये उपासना ग्रंथ म्हणून घेतला ते महाराज आहेत. आपण सगळेजण त्यांचीही संगती आपल्याला अनेक वर्षापासून लाभतीये, हेही आपलं भाग्य आहे. आणि या असणाऱ्या गोड अशा उत्सवामध्ये मागे सुंदर ज्ञानेश्वरीचे उपासनेचं व्यासपीठ, उपासनेचं स्टेज वेगळं आहे आणि इथे समोर प्रवचनाचं हे संपूर्ण व्यासपीठ आहे. अशा गोड असणाऱ्या या सप्ताहामध्ये, या उत्सवामध्ये ही या पामराला सेवा मिळाली. ही सेवा का मिळाली असेल, ज्यावेळेला मी याचा विचार करतो त्यावेळेला एवढंच मला उत्तर सापडतं की अण्णांना असं वाटत असतं नेहमी की या आळशी पोरांनी अभ्यास केला पाहिजे, अभ्यास यांनी केला पाहिजे, अभ्यासाची प्रेरणा यांना मिळाली पाहिजे. म्हणून आमच्यासारख्या तरुणांना, अशा म्हणजे माझ्यासारख्या तरुणांना अशा ठिकाणी अण्णा बोलवतात, अण्णा पाचारण करत असतात. वास्तविक पाहता ऐकावं आणि मी तुम्हाला काही सांगावं एवढा मी मोठा नाहीये, पण अण्णांचं निस्पृह प्रेम आमच्या घराण्यावर असेल, माझ्यावर असेल आहे आणि त्याच प्रेमामधून या ठिकाणी येणं झालं. अण्णांनी विषय जो सांगितलाय तो पण फार गोड आहे. नामा भेटे ज्ञानदेवा, जना प्रसाद मिळावा. नामदेवरायांच्या आळी या प्रकरणातला अभंग आहे. नामदेवरायांचं चरित्र, नामदेवरायांचं साहित्य या दोन्हीचा आपण जर विचार केला तर नामदेवराय हे भक्तीचं आणि प्रेमाचं एक मूर्तिमंत स्वरूप आहे. आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाची आपण जर रचना पाहिली तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रेमाची पताका, नामाची पताका जर कोणी प्रकर्षाने आपल्या संप्रदायामध्ये वाढवली असेल तर ती नामदेवराय महाराजांनी. बरं, नामदेवराय महाराज माऊलींच्या नंतर आपण जर नामदेवरायांचा काळ पाहिला तर माऊलींची समाधी झाल्यानंतर जवळपास 54 वर्ष नामदेव महाराज पृथ्वी तलावर अवतरित होते. या 54 वर्षाच्या काळामध्ये आपण जर नामदेवरायांचं पूर्ण काम पाहिलं तर नामदेवरायांनी एकच काम केलं, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन हे व्यासपीठ नामदेवरायांनी निवडलं. कीर्तनाचे आद्य जनक, आद्य फडकरी म्हणजे नामदेवराय आहेत. नामदेवरायांनी या कीर्तनाला एक विशिष्ट असं स्वरूप दिलं आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची ही जी इमारत आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, ज्ञानोबारायांनी उभारलेली ही सगळी इमारत नामदेवरायांनी तिचा विस्तार कुठपर्यंत केला? घुमानपर्यंत केला, गुजरातपर्यंत केला. संपूर्ण भारतामध्ये जर ही वारकरी संप्रदायाची परंपरा कोणी पोचवण्यासाठी सगळ्यात मोठे सायास जर केले असतील तर भगवान श्री नामदेवराय महाराजांनी हे सायास केले. या सगळ्या एकूणातच संत परंपरेकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला ही संत परंपरा जी आपली आहे ती खरोखरच विलक्षण आहे. आज हे चिंतन करत असताना मला एक विषय आठवतो. संप्रदायातले थोर कीर्तनकार, वैकुंठवासी, परमश्रद्धेय, परम आदरणीय जगन्नाथांना पवारांच्या कीर्तनामध्ये ऐकलेला हा प्रसंग आहे. अण्णांनी एकदा असं सांगितलं होतं की वारकरी संप्रदायाची आपली ही जर सगळी इमारत पाहिली तर ही इमारत 5 तत्वांवर उभारलेली आहे.
जसं मानवी शरीर हे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे, तशीच ही वारकरी संप्रदायाची इमारत सुद्धा 5 तत्वांपासून निर्माण झाली. अण्णा असं सांगायचे की ही 5 तत्व मग कुठली? यामधलं 5वं तत्व जे आहे ते 5वं तत्व म्हणजे दास्यत्व हे तत्व आहे. दास्यत्व, ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा दास्यत्व, दास बनून राहणं ही वारकरी संप्रदायाची इमारतीचा 5वं तत्व आहे. आणि ह्या दास्यत्व या तत्वाचा विस्तार, दास्यत्व या तत्वाचा अंगीकार घेऊन जर कोणी आयुष्यभर कार्य केलं असेल तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे परमप्रिय भक्त सद्गुरु श्री निळोबाराय महाराजांनी हा विस्तार केला. मी असं थोडंसं अभिनिवेशाने म्हणतो की यातले एक एक गुण जे आहेत, एक एक तत्व जे आहेत ते एकेका संतांच्या आश्रयाला गेलेत. संतांनी त्या तत्वाचा आश्रय केला नाही, तर ते तत्व संतांच्या आश्रयाला गेलेत. दास्यत्व हे जे तत्व आहे ते दास्यत्व तत्व निळोबाराय महाराजांच्या आश्रयाला गेलं. बरं, निळोबाराय महाराजांचं एकंदरच आपण जर आयुष्य पाहिलं, चरित्र पाहिलं तर सगळं चरित्र हे दास्यत्वाच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे. 5वं तत्व आपण पाहिलं दास्यत्व. वारकरी संप्रदायाचं तत्व, 4थं तत्व जर असेल तर ते म्हणजे वैराग्य हे तत्व आहे. आणि वैराग्य हे तत्व आश्रयाला गेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या आश्रयाला. तुकोबारायांचं एकूणातच आपण आयुष्य पहा. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या अवतार कार्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं असेल तर वैराग्य संपन्न आपण त्यांना म्हणतो. वैराग्य हे आपल्या हाती घेऊन, वैराग्याची शिला आपल्या हाती घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संपूर्ण विचरण या जगतामध्ये केलं. वैराग्य किती प्रकारचं आपल्या सर्वांना पाठातले अभंग आहेत. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे देवा राहिलो चिंतन, झाला हा वमन संसार. संसारामध्ये अडचणी आल्या म्हणून रडणारे आपण एकीकडं, आणि संसाराचं दिवाळं निघालं नंतर सुद्धा सुखाने त्याला समोर जाणारे जगद्गुरु तुकोबाराय एकीकडं. तुकोबाराय हे वैराग्य हे तत्व घेऊन पुढे गेले. वैराग्य हे तत्व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आश्रयाला आलं आणि वैराग्याने विचरण करत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपलं अवतार कार्य सदेह वैकुंठ गमनापर्यंत संपवलं. पुढेही जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा जर काही असेल तर त्या एखाद्या व्यक्तीने गाथा वाचावा आणि गाथा वाचून त्यानं वैराग्य संपन्न न व्हावं हे आश्चर्यच आहे. तुकोबारायांचा गाथा, त्याचं पारायण केल्यानंतर, त्याचं अनुचरण केल्यानंतर, त्याची उपासना केल्यानंतर असा एखादा विरळाच पुरुष असेल की त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न नाही झालं. तुकोबाराय म्हटलं की वैराग्य. तुकोबाराय म्हणलं की अजून एक शब्द बोलतो, कडकडीत वैराग्य. छत्रपती शिवाजी महाराजांकडनं नजराणा आला तरी सुद्धा त्याचा त्याग करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. म्हणून वैराग्य हे तत्व जगद्गुरु तुकोबारायांच्या आश्रयाला आलं. संप्रदायाचं 3रं तत्व जर कोणतं असेल तर ते म्हणजे शांती हे तत्व आहे. हे सगळे अण्णांचे शब्द आहेत. कदाचित आपल्यातल्या बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, कारण आमच्या तरुण पिढीला अण्णा फक्त यूट्यूबच्या माध्यमातूनच पाहायला मिळाले. पण तुमच्यासारखे तुम्ही भाग्यवान मंडळी आहात की मागील पिढीतली हे जे काही आपल्या वारकरी संप्रदायाचे रत्न होते यांना तुम्हाला ऐकायला मिळालं. खरोखरच तुम्ही म्हणून भाग्यवान आहात. 3रं तत्व शांती हे तत्व आहे आणि हे शांती तत्व शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या आश्रयाला आलं. एकनाथ महाराजांच्या आश्रयाला हे शांती तत्व आलं. आपल्या संपूर्ण अवतार कार्यामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शांतीचा प्रचार केला. शांती या तत्वाचा प्रचार प्रसार करून आपलं संपूर्ण अवतार कार्य केलं. त्यानंतर प्रेम हे जे तत्व आहे, भक्ती हे जे तत्व आहे, ते भक्ती तत्व प्रेम भांडारी नामदेवराय महाराजांच्या आश्रयाला आलं. नामदेवराय महाराजांनी संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं तुम्ही वाङ्मय वाचा, त्यांचं तुम्ही चरित्र पहा. या सगळ्या चरित्रामध्ये आणि वाङ्मयामध्ये प्रेमतत्वाची ओतप्रोत प्रकारामध्ये सगळी मांडणी नामदेवरायांनी केली आहे. नामदेवरायांचा एक एक शब्द, नामदेवरायांच्या शब्दांमधून, अभंगांमधून प्रकट होणारा एक एक भाव म्हणजे प्रेमरसाची एक वेगळीच अनुभूती आहे महाराज. प्रेम हे तत्व नामदेवरायांच्या आश्रयाला आलं आणि ज्ञान नावाचं तत्व जे आहे ते ज्ञान नावाचं तत्व भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्रयाला आलं. ज्ञानेश्वरीचं पारायण आपण सगळेजण करणारी मंडळी आहोत. आपण सर्वजण ज्ञानेश्वरीची उपासना करणारी मंडळी आहोत.
आपल्याला माहिती आहे की ज्ञानप्रधानता शांतीब्रह्म जगत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांचे एक एक शब्द म्हणजे ते शब्द नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हटले, माऊलींनीच म्हटलंय संतांच्या शब्दाला. म्हणून ज्ञानोबारायांच्या आश्रयाला ज्ञान हे तत्व आलं आणि हे 5 तत्व 5 संतांच्या आश्रयाला गेल्यामुळं ही वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली आणि त्या इमारतीमध्ये आपण कुठेतरी आता प्रवेश करत आहोत अण्णा सांगायचे. म्हणून या 5 तत्वांच्या पैकी भगवान श्री नामदेवराय महाराजांच्या आश्रयाला जे तत्व आलंय ते प्रेम तत्व आहे. नामदेवरायांनी आपल्या संपूर्ण अवतार कार्याचा आपण जर विचार केला तर जन्मोजन्मी आम्ही जोडिયેલી भक्ती तेणे तुझी प्राप्ती झाली देवा, नामदेवरायांचा प्रमाणे. नामदेवरायांनी जर आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये येऊन काही केलं असेल तर प्रेम या तत्वाचा प्रचार प्रसार आणि नाम, प्रेमयुक्त नाम याचा प्रचार प्रसार केला. म्हणून नामदेवरायांना आपण प्रेम भांडारी म्हणतो. नामदेवरायांना विशेषण आपण जे वापरतो ते कोणते तर प्रेम भांडारी नामदेवराय महाराज असं आपण विशेषण वापरतो. नामदेवरायांनी आपल्या नामाला एक प्रेमाची वेगळी भूमिका देऊन नामामध्ये स्थिर जगताला केलं. नाम हे साधन आणि प्रेम हे साधन या दोन्ही साधनाने वारकरी संप्रदायाची परंपरा नामदेवराय महाराजांनी समृद्ध केली. म्हणून नामदेवराय महाराजांचं मी सुरुवातीलाच सांगून आलो ओझरतं की नामदेवराय महाराजांचं जर काही महत्वाचं कार्य असेल तर वारकरी संप्रदायाची परंपरा कीर्तनाच्या माध्यमातून सर्वदूर संपूर्ण भारतामध्ये पोहोचवणं हे नामदेवरायाचं फार महत्वाचं काम आहे. ज्ञानदीप लावू जगी, पण तो ज्ञानदीप कशाच्या माध्यमातून तर प्रेमाच्या माध्यमातून. हे नामदेवरायांचं वैशिष्ट्य. भगवंताच्या कीर्तनामध्ये, भगवंताच्या नामकीर्तनामध्ये प्रेम निर्माण व्हावं आणि ते प्रेम निर्माण होऊन भक्तीच्या या वाटेमध्ये सर्वदूर आपण चालत राहावं ते नामदेवरायांनी आपल्याला शिकवलं. गात जागा प्रेम मागा विठ्ठला, नामदेवरायांचे शब्द. नामदेवरायांनी प्रेम मागायला शिकवलंय आपल्याला. म्हणून प्रेम भांडारी नामदेवराय महाराजांना सांगित म्हटलं जातं. नामदेवराय महाराजांचं आपण जर एकूण चरित्र पाहिलं तर गुरुवर्य महाराज त्यांच्या बोलण्यामध्ये वक्तृत्वामध्ये काही मुद्दे सांगतात. त्या मुद्द्याच्या आधारे मला चरित्रामध्ये आणि या विषयामध्ये प्रवेश करायचा आहे. संतांच्या एकूणातच आपण सगळ्या वाटचालीकडे पाहिलं तर संतांचे 2 प्रकार आपल्याला करता येऊ शकतात. संतांचा पहिला प्रकार आपण करतो तो म्हणजे आजान सिद्ध संत आणि दुसरा म्हणजे साधन सिद्ध संत. 2 प्रकारचे संत आपल्या संप्रदायाला मिळाले. एक आजान सिद्ध संत आहेत आणि एक साधन सिद्ध संत आहेत. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर पहिला फरक आजान सिद्ध संत म्हणजे काय की त्यांना आपला परमार्थ करताना वेगळी काही साधना करावी लागली नाही. ज्ञानोबरायांचंच प्रमाणे बाळपणीच सर्वथा वरी तया, ते बाळपणीच माऊलींना वेगळी काही साधना करावी लागली नाही परमार्थ करताना. माऊलींना काही आपल्यासारखा विचारसागर वृत्तीप्रभाकर सोडवावा लागला नाही. आमचा आत्ताच गाडीमध्ये विषय झाला. माऊली स्वतः सिद्ध आहे हो. ज्ञानोबारायांनी जन्माला यावं हे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे. ज्ञानोबारायांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घ्यावा आणि तो जन्म घेऊन त्यांनी ती ज्ञानेश्वरी सांगावी आणि ती ज्ञानेश्वरी परंपरेने आपल्या समोर यावी, यासारखं भाग्य दुसरं काहीच नाही. आपण खरोखरच भाग्यवान. आमचे महाराज नेहमी सांगत असतात की ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या नंतर आपला जन्म झाला म्हणून खरोखर भाग्यवान आहे आपण. आपल्याला ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली, आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली म्हणून आपण भाग्यवान. तर जगात इतर संप्रदाय आहेत, इतर देश आहेत, पण त्या देशामध्ये ज्ञानेश्वरी नाही ना महाराज. त्यांची प्रगती भरपूर झाली असतील, 40 वर्ष ते आपल्या पुढे असतील, 50 वर्ष पुढे असतील, पण ज्ञानेश्वरी त्यांच्याकडे नाही आहेत. ज्ञानोबाराय माझे त्यांच्याकडे नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. आपलं सुदैव की ज्ञानोबाराय आपल्याकडे आहेत, आपलं सुदैव आहे की आपल्याकडे नामदेवराय महाराजांसारखे संत आहेत. ज्ञानोबाराय महाराजांचा विचार केला तर ज्ञानोबाराय महाराज हे आजान सिद्ध संत आहेत.
स्वतःसिद्ध आहेत, त्यांना कसल्याही प्रकारच्या उपासनेची गरज नाही. ज्ञानोबाऱ्यांसारखं महात्मे या जगतामध्ये निर्माण झाले. 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगायला माऊलींनी सुरुवात केली. 21व्या वर्षी समाधी झाली आणि अवतार कार्य समाप्त. 15 वर्षाच्या पोराला काय कळतं महाराजात? 15 वर्षाचं पोर जन्माला येतं, त्याला आज थोडंसं ढोबळ भाषेत सांगतो, त्याला शंभूळे पुसता येत नाही महाराज 15व्या वर्षापर्यंत. पण माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी त्यावेळेला सांगायला सुरुवात केली. काय कृपाळू असतील महाराज ज्ञानोबाराय, काय अधिकार ज्ञानोबाऱ्यांचा असेल. कारण ते एका जन्माचं नव्हतं ना, अजान सिद्ध होते. अगोदरच बाळपणी सर्वज्ञता वरी तयार, ते अगोदरच साधना, अगोदरच उपासना करून सिद्ध झालेले संत, ते म्हणजे अजान सिद्ध संत. जन्माला आल्यानंतर फक्त अवतार कार्य बाकी आहे. जेखा प्राप्तार्था जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी, ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलं. ज्ञानोबाऱ्यांसारख्या संतांचा अवतार या जगतामध्ये का झाला? ज्ञानोबाऱ्यांचं सगळं संपलं होतं महाराज, सगळे कर्म सगळं संपलेलं होतं, पण अवतार का झाला? तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी, तुमच्या माझ्यासाठी म्हणून, तुमच्या माझ्या कल्याणाची भूमिका ज्ञानोबाऱ्यांच्या आयुष्यामध्ये होती. आणि म्हणून अवतार झाला, आणि अवतार होऊन संपूर्ण चिंतन झालं ज्ञानोबाऱ्यांचं. अजान सिद्ध संत पहिल्या प्रकारचे. आणि दुसरा संतांमधला प्रकार आहे साधन सिद्ध संत. या पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर, या पृथ्वी तलावर अवताराला आल्यानंतर साधना करून सिद्धता पावलेले संत. वास्तविक पाहता सगळेच संत सिद्धच आहेत, पण तुमच्या एखाद्या संतांना साधना कशी करावी हे सांगायचं असतं, म्हणून साधना करायची असते. ज्ञानोबारायांचा विचार केला, नामदेवरायांचा विचार केला, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा विचार केला, सगळ्या संतांचा विचार करत असताना हे सगळे संत म्हणजे सिद्धच आहेत. पण काही संत साधना करून साधनसिद्ध आम्ही आहोत असं का सांगतात? कारण तुम्हाला आम्हाला कळावं की साधनेचा पथ कशा प्रकारचा आहे, साधनेचा रस्ता, साधना कुठपर्यंत करावी, कशा प्रकारची करावी. करोनी सायास शिकविती, आपल्याला सायास करून शिकवणं चाललंय, पण तरीही बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून साधन सिद्ध संत हे प्रकारासाठी म्हणून आपण आपल्या प्रकारासाठी म्हणून करू. साधना करावी लागते आणि साधनेच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची सिद्धता प्राप्त व्हावी लागते. आणि त्या सिद्धतेच्या माध्यमातून अनुभव प्राप्त करून हे संत आपल्या जीवनाची वाटचाल करत असतात. नामदेवरायांचा एकूणातच आपण जेव्हा विचार करू तर नामदेवराय हे साधन सिद्ध संतांमध्ये आपण घेतलं पाहिजे. कारण नामदेवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या अवतार कार्यामध्ये जी साधना केली, ती साधना करत असताना वेळीच नामदेवराय महाराजांना परीक्षा सुद्धा द्यावी लागली. चरित्र प्रसिद्ध आहे आणि नामदेवराय महाराजांनीच त्यांच्या गाथ्यामध्ये फार गोड हे चरित्र वर्णन केले. नामदेवरायांचा गाथा म्हणजे जर तुम्ही पाहाल ना, तर नामदेवरायांचा गाथा म्हणजे खरोखरच प्रेमाची एक वेगळी अनुभूती आहे. प्रेम कसं असावं, प्रेमाचा ओलावा कसा असावा, हे जर आपल्याला जर काही दाखवत असेल तर नामदेवरायांचा गाथा दाखवतो. आमचे तीर्थरूप नेहमी त्यांच्या सेवेमध्ये, कीर्तन प्रवचनामध्ये सांगायचे की प्रेम प्रेम म्हणजे काय, प्रेमाचा अर्थ काय होतो. तीर्थरूप सांगायचे की जे प्रेम अनुकूल प्रतिकूलतेनुसार बदलत नाही ते म्हणजे खरं प्रेम. आजकालच्या आमच्या तरुण पिढीचं प्रेम 7 फेब्रुवारीला सुरुवात होती आणि 14 फेब्रुवारीला संपतं. बरोबर आहे ना? आता बरेच तरुण पिढीतल्या लोकांना हे कळेल, पण प्रेमाची व्याख्याच आपली अशी झाली आहे महाराज. काय कोणता दिवस, काय पहिल्या दिवशी काय द्यायचं असतं, दुसऱ्या दिवशी काय द्यायचं असतं, आणि मग शेवटी 14 तारखेला संध्याकाळी प्रेम आमचं संपतं. असं आमचं अनुकूलते आणि प्रतिकूलतेनुसार बदलणारं आमचं प्रेम आहे. तीर्थरूप सांगायचे की जे प्रेम अनुकूल आणि प्रतिकूलतेनुसार बदलत नाही तेच खरं प्रेम आहे. एखादी व्यक्ती आम्हाला अनुकूल झाली की तिचं आमच्यावर प्रेम आहे, आणि प्रतिकूल झाली की तिला आम्ही आजकालच्या भाषेमध्ये ब्रेकअप म्हणतो. असं आमचं प्रेम आहे. कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये सांगायचे हे विषय नाही आहेत, पण झालेलं आहे महाराज असं. पण नामदेवराय महाराजांची एकूणातच आपण जर भाषा पाहिली, त्यांच्या शब्दांमधील भाव पाहिला,
तर नामदेवरायांचे शब्द भगवंताच्या प्रेमामध्ये टाकणारे शब्द आहेत. एक एक शब्द म्हणजे तुम्ही शब्द पहा, ते गाथा उघडून पहा, कोणताही अभंग नामदेवरायांचा उघडावा आणि प्रेम समाधी लागावी. एखाद्याने जर शांतपणे हे अभंग जर पाहिले, शांतपणाने जर नामदेवरायांच्या अभंगाचं, तीर्थावळीचं, समाधीचं, आदीचं सगळ्यांचं जर चिंतन आपण केलं तर समाधी लागावी असे नामदेवरायांचे अभंग आहेत. आणि ती समाधी म्हणजे भगवंताच्या प्रेमाची समाधी आहे. आपला विषय चालला होता नामदेवराय साधन सिद्ध संत आहे. नामदेवरायांना वेळीच परीक्षा सुद्धा द्यावी लागली. साधना करत असताना, चिंतन करत असताना परीक्षा सुद्धा नामदेवरायांना द्यावी लागली. मग ती परीक्षा कुठे आहे? नामदेवरायांनीच त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे की प्रसंग फार गोड आहे महाराज. चरित्र प्रसंग म्हणजे संतांच्या चरित्रामधला जो गोडवा आहे, संतांच्या चरित्रामधला जो एक प्रेमाचा जो ओलावा आहे, तो ओलावा कुठंच सापडणार नाही. म्हणून संत चरित्र सांगत असताना एक वेगळीच अनुभूती आपल्याला प्रत्येकाला येते. नामदेवरायांनी आणि मुक्ताबाईंच्या गाथ्यामध्ये, दोन्ही गाथ्यांमध्ये हा प्रसंग फार सुंदर आणि गोड पद्धतीने रंगवलेला आहे. झालं असं म्हणे की आळंदी क्षेत्रामध्ये, श्री क्षेत्र आळंदीमध्ये नामदेवरायांची आणि माऊलींची पहिली भेट झाली. ही जी भेट आहे, खरोखरच नामदेवराय आणि माऊली ज्या वेळेला भेटले असतील तो किती गोड प्रसंग असेल. माऊली, जगाची माऊली आणि नामदेवराय महाराज, प्रेम भांडारी नामदेवराय महाराज जेव्हा भेटले असतील त्यावेळेला किती गोड प्रसंग असेल होतो. त्या पहिल्या भेटीचा प्रसंग नामदेवरायांनी फार गोड वर्णन केलाय. आळंदी क्षेत्रामध्ये नामदेवराय ज्या वेळेला आले आणि आल्यानंतर संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, माऊली आणि मुक्ताबाई हे सगळे संत बसलेले होते. नामदेवराय तिथे आले आणि आल्यानंतर नामदेवरायांच्या मनामध्ये एक वेगळाच अनुभव, एक वेगळाच अभिमान. देवाचे जवळी आम्ही निरंतर, यासी अधिकार नमस्कार. नामदेवरायांच्या मनामध्ये हा भाव की मी देवाच्या अत्यंत जवळ असणार आहे, भगवंत माझ्या नित्य जवळ आहेत, रोज देव माझ्याकडून जेवण घेतो, एवढा मी भाग्यवान. देवाचे जवळी आम्ही निरंतर, यासी अधिकार नमस्कार. नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये हा भाव. पहिली भेट झाली. झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज पुढे आले. निवृत्तीनाथ महाराजांनी पहिला नमस्कार नामदेवरायांना केला. निवृत्तीनाथ महाराजांच्या पाठोपाठ माऊली मागे उभे आहेत, माऊलींनी सुद्धा नमस्कार केला. माऊलींच्या पाठोपाठ सोपान काका उभे आहेत, सोपान काकांनी नमस्कार केला. पण आदिशक्ती मुक्ताबाई मात्र थोडीशी बाजूला उभी आहे. मुक्ताबाईचं सगळं पाहणं चाललंय की माझ्या निवृत्तीनाथ दादांनी नामदेवरायांना नमस्कार केला, पण नामदेवरायांनी पुन्हा नमस्कार केला नाही. काय कारण असावं? माऊलींनी नमस्कार केला, पुन्हा नमस्कार नामदेवरायांनी केला नाही. सोपान काकांनी नमस्कार केला, पुन्हा नमस्कार केला नाही. हे सगळं कोपऱ्यात बसलेली मुक्ताबाई पाहत होती. सगळ्यांचे नमस्कार झाले पण मुक्ताबाई काही नमस्कार करायला गेली नाही. निवृत्तीनाथ दादांनी विचारलं, अगं मुक्ताबाई जा, तुम्ही नमस्कार करा. पंढरी क्षेत्रामधले हे संत आहेत, देव त्यांच्या रोज सोबत राहतात, रोज त्यांच्याकडनं भोजन ग्रहण करतात, एवढा प्रसाद नामदेवरायांवर आहेत, आपले सगळ्यांचे ज्येष्ठ ते आहेत, जा नमस्कार करा. मुक्ताबाईंनी सांगितलं, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. मुक्ताबाईंनी जोरात नामदेवरायांना हाक केली, माऊली अहो या नामदेवरायांना देवाचा अखंड शेजार आहे, पण अहंकार यांचा काही गेला नाही. मग ज्यांच्याकडनं देव रोज जेवतात, पण आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे पाया पडे जन एकमेका, पण नामदेवराय की पाया पडले नाही म्हणजे यांचा अहंकार गेला नाही. विचार करायला मुक्ताबाईंनी सुरुवात केली. म्हणे मुक्ताबाई जाई दर्शना, आधी अभिमाना दूर करा. मुक्ताबाईंनी निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलंय. मुक्ताबाईंचे फार गोड या प्रकरणातले अभंग आहे, पाहण्यासारखा विषय. मुक्ताबाई म्हणाल्या की आधी अभिमाना दूर करा, मग मुक्ताबाई दर्शनाला मी जाते. आदिशक्ती ती कडक काम आहे महाराज. निवृत्तीनाथ महाराज एखाद्या वेळेला नमस्कार निवृत्तीनाथ महाराजांनी केला, मुक्ताबाईंचा गाथा तुम्ही पहा. मुक्ताबाईंच्या गाथ्याचं चिंतन करत असताना एखाद्या वेळेला ज्ञानोबरायांची भाषा आपल्याला कळू शकते, पण मुक्ताबाईंची भाषा कळायला फार अधिकार लागतो. बरं, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या तावडीत सापडावं लागतं.
त्यांची पूर्णपणे शरणागती करावी लागते, त्यावेळेला मुक्ताबाईचा गाथा कळतो, मुक्ताबाईंची भाषा कळते. सगळा वेदांत आहे. वेदांत्यालाही मोहात पाडणारी मुक्ताबाईंची भाषा. एखादा वेदांत्याने सुद्धा ते गाथा काढावा मुक्ताबाईंचा, एक एक प्रकरणं पहावीत. एवढे जड आहेत महाराज, कारण ती आदिशक्ती मुक्ताबाईंची भाषा आहेत ना. म्हणजे तुम्ही विचार करा, मुक्ताबाईंचा अधिकार असा आहे, ज्ञानोबाऱ्यांचं सांत्वन करणारी मुक्ताबाई आहे. अखिल जगताला शिकवणारी माझी माऊली, जगताला उपदेश करणारी माऊली, त्या माऊलींचं सांत्वन करणारी मुक्ताबाई आहे. म्हणजे माझ्या मुक्ताबाईंचा अधिकार किती असेल पहा. म्हणून मुक्ताबाईंनी शेजारी उभारून सांगितलं की नामदेवराय महाराजांचा जर अहंकार गेला नसेल तर मी दर्शनाला का जाऊ, दर्शनाला मी जाणार नाही, असा बाणा पाहिला. मुक्ताबाईंनी सांगितलं की म्हणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन, गुरुवीण संतपण नाही कोठे. मुक्ताबाईंनी सगळं काय आपण म्हणतो ना ऑब्झर्वेशन आजकालच्या भाषेमध्ये, खांब्याच्या आडी बघून त्यांनी सगळं पाहिलं, निरीक्षण केलं आणि शेवटी सांगितलं हे नमस्कार का करत नाहीत, कारण गुरुबोध नाहीये. गुरुवीण संतपण कोठे नाही. नामदेवरायांना मुक्ताबाईंनी हे म्हटल्यानंतर थोडासा राग आला, पण नामदेवरायांनी काही झालं असेल, लहान पोर आहे म्हणून नामदेवरायांनी ते पुढे गेले आणि संत सभा एका ठिकाणी बसली. सगळे संत बसले आणि त्या संत सभेमध्ये बघ निवृत्तीनाथ महाराज आहेत, माऊली आहेत, सोपान काका आहेत, सगळे संत बसले. त्या ठिकाणी गोरोबा काका सुद्धा आहेत. आणि हे सगळे बसलेले असताना मुक्ताबाईंचा एक फार गोड अभंग आला. मुक्ताबाई उठल्या आणि मुक्ताबाईंनी उठून गोरोबा काकांना सांगितलं, गोरोबा काका म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे, काकाचे उत्तर सत्य मानू. सगळ्या बैठकीमध्ये निवृत्तीनाथ दादांना मुक्ताबाईंनी पाहिलं आणि मुक्ताबाईंनी सांगितलं की यांनी तुम्हाला नमस्कार केला नाही ना, आपण यांची परीक्षा असं करू. इथं गोरोबा काका आहेत म्हणे. या गोरोबा काकांच्या हातामध्ये अनुभवाचं जे थोपटणं आहे, गोरा जुना टपई जुने, हाती थोपटणे अनुभवाचे. यांच्या हातामध्ये अनुभवाचं थोपट नाही म्हणे. यांना आपण विचारू, यांनी ज्या वेळेला सांगेल तर हा खरा, यांना गुरुबोध. गोरोबाकांनी हातामध्ये थोपटणं घेतलं, थोपटणं सुरू केलं. पहिल्यांदा निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यावर थोपटलं. कच्चं नाही पक्क मडकय म्हणे. माऊलींचं झालं, सोपान काकांचं झालं आणि शेवटी नामदेवरायांच्या डोक्यावर ते थोपटणं मारलं आणि मारल्या मारल्या गोरोबाकांनी सांगितलं, हा हे मडकं तेवढं कच्चं आहे, पारखी आहे ना, वर्म जाणे तो पारखी. पारखी असणारे गोरोबा काकांनी सांगितलं की हे मडकं कच्चं आहे, कारण गुरुबोध या मडक्याला नाहीये. नामदेवरायांनी जसं हे ऐकलं नामदेवराय म्हणाले की तिथून मी उठलो आणि उठून थेट पंढरपूरला आलो. अभंग आहे नामदेवरायांचा, प्रसिद्ध अभंग आहे. आणि पंढरपूरला आले नामदेवराय आणि नामदेवराय पंढरपूरला येऊन देवाच्या समोर गेले आणि देवाला सांगितलं की देवा, ते सगळे बैरागी लोक तिथून यायला लागलेत म्हणे, माझ्या पाठीमागं ते लागलेत, मला तुम्ही वाचवा. ते जर आले ते माझ्यावर मला ते दूषण लावतायत म्हणे की तू कच्चा आहेस. पण देवा, मी तर तुमच्या सोबत राहतो ना, तुमच्या नित्यवास असणारा मी तुमचा आहे, पण ते सगळे लोक मला दूषण देत आहेत. ते जर आले तर त्यांना तुम्ही सांभाळून घ्या, मी लपून राहतो म्हणे. नामदेवरायांनी सांगितलं. पण देवाने सांगितलं की नामा, ज्ञानोबा आहेत ते, निवृत्तीनाथ महाराज आहेत ते, त्यांचं म्हणणं खरं आहे. तुम्हाला गुरुकृपेचा अनुभव नसल्यामुळे तुमचा परमार्थ कच्चा आहे. देवानी नामदेवरायांचं सांत्वन केलं आणि मग देवानी नामदेवरायांचं सांत्वन केल्यानंतर नामदेवराय म्हणाले की नामा म्हणे देवा कवना जाऊ शरण, कोणा होऊ मी शरणागत. नामदेवरायांनी सांगितलं की देवा, तुमचं म्हणणं खरं आहे, पण मी गुरुकृपेसाठी म्हणून मी कोणाकडे जाऊ? असा कोण या जगतामध्ये आहे की तो माझ्या सगळ्या गोष्टींचं समाधान करेल? मला सांगा, मला गुरुबोध देईल, मला सांगा. देवाने सांगितलं की विसोबा खेचर नावाचे एक महापुरुष परळीमध्ये राहतात आणि परळीमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्याकडे जा आणि गुरुपदेश घ्या. तुम्हाला सर्वांना हा पुढचा कथाप्रसंग माहिती आहे, पण संत चरित्र पुन्हा पुन्हा श्रवण करणं ही खरी म्हणजे या ठिकाणी जन्माला येऊन, या पृथ्वी तलावर जन्माला येऊन काय केलं असं एखाद्याने विचारलं आणि एखाद्याने सांगितलं काय नाही, 2 वेळेस जेवण केलं, 1 वेळेस नाश्ता केला आणि 8 तास रोज झोप घेतली. हे जीवनाचं साकल्य आहे का?
ह्याने जीवन आपलं कृतार्थ होणार आहे का? तर नाही. संत चरित्र पुन्हा पुन्हा वाचणं, वेदांताचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं, पुन्हा पुन्हा गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, पुन्हा पुन्हा पंक्ती जोडणं. बरोबर का? जागे ना तुम्ही? नाही ना? जागे आहेत ना? गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं माऊलींचा बोट धरूनच आपल्याला पुढे जायचं. म्हणून संत चरित्र हे अत्यंत गहन आहे. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. नामदेवराय महाराज तिथून निघाले. देवाने सांगितलं होतं की विसोबा खेचर नावाचे एक महापुरुष परळीमध्ये राहतात. नामदेवराय परळीमध्ये आले आणि परळीमध्ये आल्यानंतरचा प्रसंग फार गोड आहे की विसोबा खेचर शिवलिंगावर पाय ठेवून बसले. नामदेवराय म्हणाले की नक्की मला पत्ता बरोबर दिलाय का? लोकेशन गुगलचं बरोबर दिलंय का चुकलंय? लोकेशनवर बरोबर आलोय का मला फिरवलंय? असं म्हणून नामदेवरायांनी जोरात सांगितलं, ओ पाय देऊ नका, शिवलिंग आहे म्हणले ते. विसोबांनी असं पाहिलं आणि पाहिल्यानंतर विसोबांनी दुसरीकडे पाय ठेवला तर दुसरीकडे शिवलिंग निर्माण झालं. तिसरीकडे पाय ठेवला, तिसरीकडे शिवलिंग निर्माण झालं. विसोबा खेचरांनी ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवावा त्या त्या ठिकाणी शिवलिंग निर्माण व्हावं एवढा अधिकार विसोबांचा. नामदेवरायांना कळालं. नामा म्हणे पाहे अवघे जिकडे तिकडे देव. नामदेवरायांचं प्रमाण आहे. नामदेवराय म्हणले मला कळालं की जिकडं पाहे तिकडे देव आहे. निर्गुण स्वरूपाची अनुभूती नामदेवरायांना प्राप्त झाली. ज्ञान प्राप्ती आपण विस्तार पुढे पण बोलणार आहेत. पण ज्ञानप्राप्ती हाच सर्वोच्च काय या जगतामध्ये आल्यानंतर काय प्राप्त करायचं? तर ज्ञानादेव तू कैवल्यम, श्रुती वाक्य आहे. जगतामध्ये येऊन काय करायचंय आपल्याला? तर ज्ञान प्राप्त करायचंय. मी अजून थोडं धाडसाने बोलतो. ज्ञान कशाला प्राप्त करायचंय? तर भगवंताचं खरं स्वरूप कळण्यासाठी ज्ञान प्राप्त करायचं. खरं स्वरूप म्हणजे काय? तर मी आणि परमात्मा एक आहोत हे खरं स्वरूप कळणं म्हणजेच ज्ञान आहे ना. अहम ब्रह्मास्मी, मीच परमात्मा आहे हे अद्वैत होणं हेच खरोखर ज्ञान आहे. आणि अजून बोलू का? या ज्ञानाच्याही पुढे असणारी भक्ती, ती भक्ती म्हणजेच आपल्या वारकरी संप्रदायिकांसाठी श्रेष्ठ आहे. हे ज्ञान नामदेवरायांना प्राप्त, भक्ती तर अगोदर होतीच, पण हे ज्ञान नामदेवरायांना प्राप्त झालं की जिकडे पाहे तिकडे देव आहे. हे ज्ञान, ही अनुभूती प्राप्त झाल्यानंतर नामदेवरायांना मग कळालं की या जगतामध्ये जन्माला येऊन मी देवाच्या जरी नित्य शेजारी असलो तरी सुद्धा ज्ञानप्राप्ती मला होणं गरजेचं आहे. ही ज्ञानप्राप्ती नामदेवरायांना झाली. आपण विषय कुठून इथपर्यंत आलो पहा. आपण दोन प्रकार पाहिले. पहिला प्रकार म्हणजे साधन सिद्ध संत, पहिला प्रकार म्हणजे अजान सिद्ध संत आणि दुसरा म्हणजे साधन सिद्ध संत. या साधन सिद्ध संतामध्ये नामदेवराय महाराज साधन सिद्ध संत कसे आहेत की नामदेवराय महाराजांना साधना करण्यासाठी परीक्षा द्यावी लागली म्हणून हा आपण प्रसंग पाहिला. नामदेवराय महाराजांना परीक्षा द्यावी लागली. परीक्षा देऊन नामदेवराय महाराजांचं संत पण अगोदर सिद्ध होतच. पण नामदेवराय महाराजांनीच एका ठिकाणी फार गोड उत्तर याचं दिलंय की देवाचा नित्य शेजार तर मला होताच, पण निर्गुण बोध बाकी होता. म्हणजे सगुणही तेवढंच कामाचं गरजेचं आहे आणि निर्गुणही तेवढंच गरजेचं आहे. निर्गुणाचाही बोध होणं गरजेचं आहे, सगुणाचाही बोध होणं गरजेचं आहे. निर्गुणाशिवाय सगुण कळत नाही आणि सगुणाशिवाय निर्गुण रुचत नाही असं आहे. निर्गुण ज्ञान, एखाद्याला ज्ञान झालं, ज्ञान झाल्यानंतर जर अभिमान व्हायचा नसेल तर सगुणाची उपासना त्याच्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. महाराजांनी एका ठिकाणी पाठामध्ये फार गोड एकदा महाराज असं म्हणाले होते, एखादा ज्ञानी जो आहे तो ज्ञानी भक्त असेल हे सांगता येऊ शकत नाही, पण जो भक्त आहे तो भक्त ज्ञानी असेलच. कारण त्याला ज्ञानाचा अनुभव आहे, त्याला ज्ञान काय आहे ते प्राप्त आहे, मोक्ष त्याला प्राप्त आहे. अजून सांगू का? एका शंकराचार्यांनी एका स्तोत्रामध्ये फार गोड सुंदर वर्णन केलंय की भक्त जे असतात त्या भक्तांनी काय केलंय तर भक्तांनी मोक्ष लघुता आकृत, आपल्या भक्तीच्या बलाने मोक्षाला सुद्धा लघुता प्राप्त करून दिली. मोक्षाचा निषेध नाही केलेला कुठे बरं, याचा अर्थ असा नाही, पण मोक्षाच्याही पुढे चहू पुरुषार्थाचे श्री भक्ती जैसी ज्ञानोबा यांचं वर्णन आहे.
चारही पुरुषार्थाच्याही पुढे जाऊन संतांनी भक्ती केली आहे. म्हणून सगळे संत सिद्ध आहेत, पण ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून नामदेवरायांना परीक्षा द्यावी लागली, नामदेवरायांना साधना आपली सिद्ध करावी लागली. नामदेवरायांना अजून कुठं सिद्ध करावं लागलं स्वतःला? नामदेवरायांना ज्यावेळेला हा अनुभव प्राप्त झाला, सगळं गाथ्यामध्येच आहे. म्हणजे नामदेवरायांचा गाथा म्हणजे नामदेवरायांचं सगळ्यात मोठं आणि प्रमाणित चरित्र आहे बर का. नामदेवरायांचा जो गाथा आहे, नामदेवरायांचं चरित्र जर आपल्याला वाचायचं असेल तर बाजारामध्ये इतर मिळणाऱ्या चरित्र वाचून नामदेवरायांचं चरित्र अभ्यासावं का? तर नाही. माऊलींचं चरित्र आपण ज्याप्रमाणे नामदेवरायांच्या माध्यमातून पाहतो, त्याचप्रमाणे नामदेवरायांचं चरित्र जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर नामदेवरायांचा गाथाच पाहिला पाहिजे. मुळात सगळं आपलं जे साहित्य आहे, संत साहित्य, ते सगळं संत साहित्य म्हणजे संतांच्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक अनुभवावरची उत्कट प्रतिक्रिया आहे. महाराज म्हणतात त्याचे अभंग आहेत, ते अभंग म्हणजे चरित्र आपल्याला जर संतांचं पाहायचं असेल तर ते चरित्र अभंगाच्या माध्यमातून प्रकट होतं. म्हणून नामदेवरायांचं सुद्धा चरित्र आपल्या अभंगामधूनच प्रकट झालेलं दिसतं बरं का. हा अनुभव ज्यावेळेला प्राप्त झाला आणि अनुभव प्राप्त झाल्यानंतर कळालं की आपल्या आयुष्याची सार्थकता कशामध्ये. ज्ञान तर आपल्याला आता प्राप्त झालंय, पण तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी, माझ्या नामावलींनी सांगितलंय, म्हणून मला आता लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. नामदेवराय देवाकडे आले आणि देवाकडे येऊन सांगितलं की देवा, आता मला माझं अख्खं आयुष्य जनसेवेसाठी, पारमार्थिक सेवेसाठी अज्ञानी लावावे, या योग्य मार्गाला अज्ञानांना लावण्यासाठी मला माझं आयुष्य घालवायचंय. म्हणून प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी अभंग मला रचायचा, हा संकल्प नामदेवरायांनी केला. नामदेवरायांनी सांगितलं की मी हा संकल्प केला, देवाकडे मी हा जाऊन संकल्प केला की मला शतकोटी अभंग रचायचे, पण अभंग हे वृत्त नेमकं काय? अभंगाची कळा नाही मी नेणत. अभंग हे प्रकरण फार गोड आहे. नामदेवरायांनी सांगितलं की देवा, मला आता जनोपदेश करण्यासाठी अभंग रचायचे, पण अभंगाची कळा नाही मी नेणत. मला अभंग कसे करायचे, अभंगाचं वृत्त काय, अभंगामध्ये अक्षर किती असावेत, त्याची जोडणी कशी केली पाहिजे, हे मला काही माहिती नाही म्हणे देवा. म्हणून त्वरा केली प्रीत केशीराजे. नामदेवरायांनी सांगितलं की ते शास्त्र हे सगळं मला काहीच माहिती नव्हतं, पण त्वरा केली प्रीत केशीराजे. देवाने मात्र, पांडुरंगाने मात्र, माझ्या केशवराजाने मात्र माझ्यावर कृपा केली. ती कृपा कशी केली? नामदेवरायांनी फार गोड वर्णन केलं. नामदेवराय म्हणाले की मी देवाकडे ज्यावेळेला गेलो आणि देवाला प्रार्थना केली, त्यावेळेला देवाने सरस्वती मातेला आव्हान केलं की हे माझं बालक नामदेवराय, अभंग याला रचायचे, अभंगाचं शास्त्र काय असतं तुम्ही याला सांगा. सरस्वती मातेने मग नामदेवरायांना कृपा केली आणि अभंगांचं शास्त्र सरस्वती मातेने सांगितलं. काय ते शास्त्र आहे? अक्षरांची संख्या बोलिले उदंड, मेरुसु प्रचंड शर आधी, 6.5 चरण जाणावे, अक्षरे मोजावे चौकचारी. शास्त्र सांगितलं. अभंग म्हणजे काय? तर अभंगामध्ये चरण 3.5 चरण जाणावे. त्याच्यामध्ये 3.5 चरणामध्ये मग पहिल्यापासून 3ऱ्यापर्यंत अक्षर मोजावीत. पहिले 3 आपण जर चरण पाहिले तर ते पूर्ण चरण आहेत, आणि एक शेवटचं जे चरण आहे ते अर्ध आहे, 3.5 चरण आहे. 18 गणित मोज आले, चौकचारी आधी बोलिली मातृका. याप्रमाणे सगळं शास्त्र सांगितलं की 3.5 चरण अभंगाला आहेत. मग त्या चरणामध्ये अक्षर किती असावेत? तर 4 चरणाचं 4 अक्षर एका चरणामध्ये असावेत, असे 18 अक्षर, आणि उरलेल्या एकाच्यामध्ये पुन्हा 4 अक्षर, असे 3.5 चरणाचं शास्त्र सरस्वती मातेने नामदेवरायांना शिकवलं. म्हणजे इथे सुद्धा नामदेवरायांना कृपा संपादन करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये असणारा भाव सिद्ध करण्यासाठी साधनाच करावी लागली. देवाकडे मागणं मागावं लागलं, देवाकडे इच्छा मागावी लागली. नामदेवराय साधन सिद्ध संत आहेत. इथे आपण आहोत. नामदेवरायाची एकूण आपण जर भक्ती पाहिली, भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून भक्ती जर आपण पाहिली तर भक्तीचं एक वेगळं शास्त्र आहे. ज्याप्रमाणे वेदांत शास्त्र आपण ज्ञानाचं शास्त्र मानतो, त्याचप्रमाणे भक्तीची मीमांसा सुद्धा अनेक ग्रंथामध्ये केली. बरं,
नामदेवरायांची जी भक्ती आहे ती भक्ती आपण जर या भक्तिशास्त्राच्या सिद्धांताच्या आधारे जर तोलायला पाहिलं तर भक्ती रसामृत सिंधू नावाचा एक फार गोड ग्रंथ आहे. या भक्ती रसामृत सिंधूमध्ये भगवंताचं प्रेम कोणाच्या ठिकाणी वास करतं आणि ज्याच्या ठिकाणी ते प्रेम वास करतं त्याचं लक्षण काय आहे याचं फार गोड चिंतन आलंय बरं का. भक्ती रसामृत सिंधूकार म्हणतात भक्ती प्रेम कुठं राहतं तर क्षांतिरव्यक्तम क्षांतिरव्यर्थ कालत्वम विरक्तिर्मान शून्यता आशाबंध समुत्कंठा नाम गाणे सदा रुचिही आसक्तिस्तद गुणाख्याने प्रीतिस्तद वसती स्थले. भगवंताचं प्रेम भगवंताची प्रेम कुठं कुठं राहतं एक एक लक्षणं सांगितलेत. पहिलं आहे की शांती, ज्याच्या अंतःकरणामध्ये शांती आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये शांतता आहे, सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे लाभालाभ न धरावे मना माझी माऊलींनी सांगितलंय. भगवंताची भक्ती कुठे वास करते ज्या ठिकाणी असा भाव आहे त्या ठिकाणी वास करते. ज्या ठिकाणी राग नाही, ज्या ठिकाणी लोभ नाही, समत्व ज्या ठिकाणी अवस्था आहे त्या अवस्थेच्या ठिकाणी शांती, या अवस्थेच्या ठिकाणी भक्ती प्रेम वसतं महाराज. सगळ्या संतांचा आपण विचार करा. सगळ्या संतांकडे त्यांनी जर देवाकडे मागणं मागितलं असतं की देवा मला संसारिक मागणं द्या, देवाने त्याच वेळेला ते पूर्ण केलं असतं. जे देव नामदेवरायांसारख्या संतांकडून जेवतात त्याच संतांना, त्या नामदेवरायांना देवाला सगळी अनुकूलता देणं काही अवघड होतं का हो? पण नाही. भगवंताने सुद्धा या संतांची परीक्षा घेतली. पण परीक्षा घेतल्यानंतर सुद्धा ज्यांच्या अंतःकरणामधली शांती, ज्यांच्या अंतःकरणामधली शांती ढळली नाहीत ते संत आहेत ना. पहिलं सांगितलं शांती, ज्यांच्या अंतःकरणामध्ये शांती आहे त्यांच्या अंतःकरणामुळे भगवंताचं प्रेम राहतं. अव्यर्थ कालत्वम, दुसरं अक्षर आहे अव्यर्थ कालत्वम. ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन, ज्यांनी आपल्या जीवनामधला एक एक प्रहर, एक एक निमिष, एक एक निमिषामधलाही असणारा क्षण भगवंताच्या चरणामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये लावला आहे ते संत, त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती राहते. नामदेवरांचं तुम्ही वर्णन पहा. नामदेवरांच्या चरित्रामधला एक फार गोड प्रसंग धावता सांगून जातो, आत्ता आठवला म्हणून. तो काही नाही म्हणे, नामदेवराय महाराज एकदा बाजार करायला निघाले. ते आता वडलोपार्जित शिंपी त्यांचा व्यवसाय होता. बाजार करायला नामदेवराय महाराज एकदा गेल्यानंतर झाला प्रसंग असा म्हणे की एका ठिकाणी नामदेवराय महाराज, पहिलाच दिवस नामदेवरायांचा बाजाराचा, एका झाडाखाली नामदेवराय महाराज बसले आणि बसल्यानंतर दशमी खावी सोबत आणलेली म्हणून या विचाराने दशमी खायला लागले. आणि दशमी खाता खाता 2 दगडं नामदेवराय महाराजांना पुढे दिसली. नामदेवराय महाराजांचं चिंतन चालू आहे, श्री विठ्ठल श्री विठ्ठल अशा प्रकारे सगळं चिंतन चालू आहे. नामदेवराय महाराजांनी त्या दगडाला बोलायला सुरुवात केली. का हो दगडोबा, का हो धोंडोबा, जेवण झालं का? श्री विठ्ठल म्हणा, भोजन घ्या. नामदेवराय महाराजांनी फार गोड वर्णन गाथ्यामध्ये आलंय की ते त्या दगडांना घास भरवा महाराज त्यांनी. आणि भरवता भरवता श्री विठ्ठल असं नाम घेत घेत तो घास भरवावा. तो प्रसंग थोडासा पुढे भरपूर विस्तारित आलेला आहे. नामदेवराय महाराजांनी ते सगळे घास भरवला. त्यांना विचारलं, का रे म्हणे तुम्ही असे उघडे का बसलात, कपडे बिपडे तुम्हाला नाही आहेत का? नामदेवराय महाराजांनी त्या गाठोड्यामध्ये असलेले सगळे कपडे त्यांना घातले आणि कपडे घालून नामदेवराय महाराजांनी सांगितलं की तुम्ही या आठवड्यात, मी इथं आता आलोय, पुढच्या आठवड्यामध्ये आल्यानंतर या कपड्यांचे पैसे तुम्ही मला द्या. असं म्हणून नामदेवराय महाराज पुढं बाजाराला गेले. बाजाराहून घरी आले आणि घरी आल्यानंतर नामदेवराय महाराजांना आईने विचारलं, गोणाईने विचारलं, का रे नामा, काय रे म्हणे तू आजचा बाजार केलास, कपडे विकले, पण त्यातला पूर्ण हिशोब काही लागत नाही म्हणे. बाकीचे कपडे कुठे गेले, हिशोब कुठे आहे? काही नाही म्हणे, मला 2 जण भेटले होते, त्यांना मी ते वस्त्र दिले आणि ते पुढच्या हप्त्यामध्ये मला हिशोब देणार आहेत. असं? कोण होते ते 2 जण? काही नाही म्हणे, 2 जण तिथे बसलेले होते, त्यांना मी जेवू घातलं, माझ्यातल्या दशम्या दिल्या आणि ते मला पुढच्या आठवड्यामध्ये पैसे देणार आहेत. गोणाईला बरं वाटलं की आपलं पोरगं व्यवहार शिकलं. पण दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला पैसे आले नाहीत, दुसऱ्या आठवड्यामध्ये नामदेवरायांचं पुन्हा तिथं जाणं झालं तर ते कपडे उडून गेले होते ना महाराज दगडावरचे. नामदेवराय महाराजांचं पुन्हा चिंतन सुरू झालं, श्री विठ्ठल
चिंता न करता करता पुन्हा त्या दगडांशी बोलायला सुरुवात केली. का रे म्हणे, माझा पैसा मोडवता. ते दगड महाराज नामदेवरायांनी आपल्या बैलगाडीमध्ये घातले, पंढरपूरला आले आणि आल्यानंतर आपल्या दाराच्या बाहेर नामदेवरायांनी ते दगड उतरायला सुरुवात केली. सगळी लोक यायची नामदेवरायांकडे पाहायची. काय नामदेवा, काय तुझं म्हणणं आहे? काही नाही म्हणे, हे दगड मी आणलेत, या दगडांकडे माझा हिशोब बाकी आहे. सगळे लोक म्हणायचे नामदेवराय महाराजांना वेळ लागत काय. तिकडून नामदेवराय महाराजांचे पिता श्री दामू शेट्टी आले. दामू शेट्टींनी पाहिलं की पोरांनी नेमकं केलंय काय. तर नामदेवराय महाराजांचं इकडे चिंतन चालू आहे, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण चालू आहे, आणि सांगितलं की यांच्याकडे आपला व्यवहार बाकी आहे. दामू शेट्टी महाराजांनी हातातली जी काठी आहे ती काठी जशी त्या दगडावर मारली त्याच क्षणी त्या काठीचा सोनं झालं महाराज. ती काठी त्या काठीला जे खालचं लोखंडाचं होतं, तो जो आणलेला होता महाराज, जे 2 दगड आणले होते ते परीस होते, परीस. भगवंताच्या चिंतनामध्ये संत ज्यावेळेला रत असतात, संतांची ज्यावेळेला भगवंताच्या चरणाकडे, भगवंताच्या चिंतनामध्ये त्यांचा काळ जात असतो, काळ गेलेला असताना भगवंताला त्यांची चिंता असते महाराज. अव्यर्थ कालत्वम, क्षांती पहिला, दुसरा अव्यर्थ कालत्वम. ज्या ठिकाणी एकही क्षण भगवंताच्या चरणाचा वियोग नाही. आता आपण पुढं पाहणार आहेत, तीर्थयात्रेला जात असताना तीर्थावळीतला फार गोड गोड चिंतन आहे महाराज. तीर्थावळीतला फार म्हणजे माऊलींनी ज्यावेळेला नामदेवरायांना सांगितलंय, आपण उद्या तो प्रसंग पाहणार आहे म्हणून त्याचा विस्तार मी आता करत नाही. नामदेवरायांना ज्यावेळेला माऊलींनी सांगितलं की देवा, नामदेवराय आपल्याला जायचंय बरं, आपल्याला असं तीर्थयात्रेला जायचंय. नामदेवरायांनी सांगितलं की सगळं मी येईल, पण माझा देव, माझा पांडुरंग, त्याला एकटं सोडून कसं चालेल. अंतःकरणामध्ये प्रेम एक क्षण सुद्धा पंढरी शिवाय, पांडुरंगाच्या शिवाय नामदेवरायांचा जात नाही महाराज. अव्यर्थ कालत्वम, विरक्ती. ज्या ठिकाणी विरक्ती आहे त्या ठिकाणी भगवंताचं प्रेम राहतं. नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा अशी विरक्ती आहे. किती विरक्ती आहे नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये की नामदेवरायांनी आपल्या सबंध आयुष्यामध्ये आपला असणारा परंपरेचा जो व्यवसाय आहे, तो परंपरेचा व्यवसाय करायला नकार दिला होता. कधीपर्यंत? जोपर्यंत आईने बळजबरी बाजाराला पाठवत नाही तोपर्यंत. विरक्ती नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये. मान शून्यता, मला अमक्याने मान द्यावा. मान फार अवघड आहे महाराज, मान घात केल्याशिवाय राहत नाही. मान शून्यता ज्याच्या अंतःकरणामध्ये, तिथे प्रेम राहतं. आशाबंध समुत्कंठा, पुढचा मुद्दा आहे की भगवंताच्या चरणाबद्दलची आशा, भगवंताच्या चरणाबद्दलची उत्कंठा ज्याच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भगवंताचं प्रेम आणि भगवंताची भक्ती राहते. आशाबंध समुत्कंठा, नाम गाणे सदा रुची. या आशाबंधावरून मला आजच्या विषयाची पार्श्वभूमी करण्यासाठी मला या आशाबंधावरून त्याच्यामध्ये प्रवेश करायचा. आशाबंध ज्या ठिकाणी आहे, अशीच नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये एक आशा आज आहे. नामदेवरायांनी आजच्या या विषयासाठी घेतलेला जो अभंग आहे, त्या अभंगामध्ये अशीच एक आशा देवाकडे प्रकट केली आहे. मुळामध्ये आशा प्रकट करावी का, आशा म्हणजे काय तर इच्छा प्रकट करावी का, हा स्वतंत्र विषय. पण नामदेवराय महाराजांनी या अभंगामधून, या विषयामधून एक मागणं, एक आळ देवाकडे घातली, एक आळवणी देवाची केली, इच्छा प्रकट केली. ती इच्छा म्हणजे काय? प्रसंग फार भावनिक आहे महाराज. भगवान श्री ज्ञानोबाराय महाराज ज्यावेळेला समाधीला गेले, ज्ञानोबाराय महाराजांनी जेव्हा समाधी घेतली, नामा म्हणे लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेला समाधीला गेले, समाधीला गेल्यानंतर सोपान काकांची समाधी झाली, आणि समाधी झाल्यानंतर पांडुरंगाचा आळंदीमध्ये मुक्काम झाला. नामदेवराय पुन्हा पंढरीला परतले. पुन्हा देव सुद्धा पंढरीला आले, आणि पंढरीला आल्यानंतर मात्र नामदेवरायांना माऊलींची आठवण व्हायला लागली महाराज. नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये माझ्या माऊलींना मला पुन्हा भेटायचंय. आता मला माऊलींच्या शिवाय माझा एक क्षणही जात नाही, ही इच्छा नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये प्रकट झाली. नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टी, पडेल का दृष्टी पुन्हा आता. नामदेवराय
देवाकडे आले, देवाच्या समोर उभे राहिले आणि नामदेवराय देवाला म्हणायला लागले, देवा, ज्ञानदेव सृष्टी पुन्हा दिसेल का मला आता? आज आपण माऊलींना समाधी देऊन पुन्हा इथं आलोय, पण त्या ज्ञानोबाऱ्यांना मला पुन्हा पाहायला मिळेल का? आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल का? ज्ञानाचा वियोग जडला हृद्रोग, भेटीचा प्रयोग करा देवा. देवाला इच्छा केली, देवाला आळवणी केली की देवा आता बास, ज्ञानोबाऱ्यांचा वियोग आता मला सहन होत नाही, मला हृद्रोग, हृदयाला रोग माझ्या झालाय. नामा म्हणे नानाचा वियोग जडला हृद्रोग, भेटीचा प्रयोग करा देवा. नामदेवरायांनी प्रार्थना केली पांडुरंगाकडे, नामदेवरायांनी, की आता मला माऊलींना पुन्हा भेटायचंय. अंतःकरणामध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या बद्दल माझ्या जे प्रेम आहे ते प्रेम कसं आहे, अंतःकरणामध्ये माझ्या जी भावना आता झाली, फार गोड विषय. म्हणजे हा जो विषय खरोखरच गोड आहे महाराज. नामदेवरायांनी सांगायला सुरुवात केली, माऊली माझ्यासाठी कोण आहेत? देव म्हणायला लागले, नामदेवराय म्हणायला लागले, देव म्हणे नामया पाहे, ज्ञानदेव मीच आहे. नामदेवरायांनी ज्या वेळेला अशी आळी सुरुवात केली तेव्हा देवाने सांगितलं, अरे ज्ञानदेवा, अरे नामदेवा, माऊली मीच आहे ना, ज्ञानदेव मीच आहे असं तू जाण ना, वेगळं कशाला मानतोस? तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तू निर्गुण स्वरूपाने पाहा ना, निर्गुण स्वरूपाने जर तू पाहशील तर माऊली आणि मी एक आहे. माझं दर्शन घे आणि माझं दर्शन घेऊन तू समाधान मान, वेगळे आम्ही नाहीच आहेत. नामदेवरायांनी त्यावेळेला फार गोड उत्तर माऊलींना दिलं. ते गोड उत्तर असं आहे, नामदेवराय म्हणाले की माऊली माझ्यासाठी कोण आहेत? तर ज्ञानदेव माझे सख्य सरोवर, त्यात जलचर स्वस्थ होतो. काय भाव आहे बा. नामदेवरायांनी पांडुरंगाला सांगितलं की देवा, माऊली माझ्यासाठी कोण होते? तर माझ्यासाठी ज्ञानदेव माझे सख्य सरोवर. सरोवर. नामदेवराय म्हणाले की देवा, माऊली माझ्यासाठी सरोवर होते, मोठा तलाव होते, आणि त्या तलावामध्ये त्यात जलचर स्वस्थ होतो. त्या तलावामध्ये असणारा जलचर प्राणी मी होतो. त्याच्या आश्रयाने, त्या पाण्याच्या आश्रयामध्ये, त्या सरोवरामध्ये मी राहत होतो. पण नेमकं आता झालंय काय? नामदेवराय म्हणायला लागले, दुर्दैव तापाने आटले ते नीर, वर्षी रघुवीर कृपा मेघ. ते माझ्यासाठी सरोवर होतं, माऊली माझ्यासाठी सरोवर होते, आणि त्या सरोवरामध्ये राहणारा मी एक जलचर प्राणी होतो, त्याच्या आश्रयाने मी राहत होतो. पण झाले असं म्हणे, ज्ञानोबाराय माझे गेल्यामुळे दुर्दैव तापाने आटले ते नीर. नीर म्हणजे पाणी. आपल्या दुर्दैवाने ते असणारं नीर, ते पाणी माझे ज्ञानोबाराय आज आटले. माझे ज्ञानोबाराय आज इथं नसल्यामुळे मला आश्रय कोणाचा राहिला नाही म्हणे. म्हणून वर्षी रघुवीर कृपा मेघ, लवकरात लवकर तुम्ही ज्ञानोबारायांना आणा. ज्ञानोबारायांना मला आत्ता भेट घ्यायची. आळीच घातली महाराज. पुढं थोडंसं नामदेवराय देव ऐकत नाहीत म्हणल्यानंतर कठोर झाले, फार कठोर झाले, आणि कठोर शब्द नामदेवरायांनी वापरले. नामदेवराय म्हणाले की ते सगळं तुम्ही तुमच्याकडे ठेवा देवा. तुमचं ज्ञान जे आहे ना, ते ज्ञान तुमच्याकडे ठेवा. नामा म्हणे देवा, ज्ञान तुमचे तुम्हापाशीच ठेवा. ते सगळं ज्ञान वगैरे तुम्ही जे सांगताय, निर्गुण बिरगुण तुम्ही जे सगळं सांगताय ना, ते सगळं तुमच्याकडेच ठेवा देवा. मला आळवणीच घातली माऊलींच्या भेटीची. मला आत्ता माऊलींना भेटायचंय. माऊलींना भेटल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. म्हणून मला माऊलींची भेट तुम्ही आत्ता घालून द्या. असं म्हणल्यानंतर मात्र देवाला आता कळालं की नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये आता माऊलींच्या शिवाय समाधान मिळणार नाही. म्हणजे पहा ना तुम्ही की वास्तविक पाहता माऊली आणि नामदेवराय महाराज समकालीन संत. नामदेवराय महाराजांनी माऊलींना स्वतःच्या हाताने समाधी दिली. नामदेवराय माऊलींचं समाधीवर जर कोणी झाडलं असेल, जर त्याची साफसफाई कोणी असेल, तर नामदेवराय महाराजांच्या परिवाराने केली. माऊलींच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन कोणी केलं तर नामदेवरायांनी केलं. ज्ञानोबाराय रूपी ज्ञानाची प्राप्ती नामदेवरायांना अगोदरच होती.
पण माऊलींचा हा जो वियोग नामदेवरायांच्या मनामध्ये आहे तो ज्ञानोत्तर प्रकारचा वियोग आहे. आणि थोडंसं मला सांगावं असं वाटतं, हाच आपल्या वारकरी संप्रदायाचा ज्ञानोत्तर भक्तीचा सिद्धांत आहे. नामदेवरायांना माऊलींची प्राप्ती आहे, ज्ञानाची प्राप्ती आहे. माऊलींना स्वतः समाधी नामदेवरायांनी दिली आहे, पण समाधीनंतर सुद्धा अंतःकरणामध्ये वियोग आहे, अंतःकरणामध्ये एक विरह आहे. तो विरह का नामदेवरायांना आहे? कारण भक्तीची परमोच्च अवस्था जर काही असेल तर ती विरहाची अवस्था आहे. भागवतामध्ये एक फार गोड चिंतन रासपंचाध्यायीच्या श्लोकांमध्ये येतं बरं का. थोडासा विषय निघाला म्हणून सांगतो, मला वाटतं आपल्याकडे वेळ थोडासा आहे अजून. तर काय झालं म्हणे की भगवंताने ज्यावेळेला वेणुवादन करायला सुरुवात केली वृंदावनामध्ये, त्यावेळेला सगळ्या गोपिका आपलं असणारं सगळं काम सोडून वनामध्ये आल्या. वनामध्ये आल्यानंतर देवाला गोपिकांनी सांगितलं की देवा, आम्ही सगळं सोडून आलोय, सगळ्याचा त्याग करून सगळं मागे सोडून आता आम्ही तुझ्याकडे आलोय आणि तुझा आश्रय घेऊन आता आम्हाला राहायचं. असं म्हणल्यानंतर देवानी गोपिकांना फार गोड उत्तर दिले. ते उत्तर असं आहे, गोपिकांनो, श्रवणात दर्शनात ध्यानात मयी भावानुकीर्तनात न तथा सन्निकर्षेण प्रीतियात ततो गृहान. देव म्हणाले, कृष्ण म्हणाले की श्रवणात दर्शनात ध्यानात मयी भावानुकीर्तनात, माझ्या भक्तीचं लाघव, माझ्या प्राप्तीचं लाघव कशामध्ये? तर श्रवणात, माझ्या कीर्तींचं श्रवण करण्यामध्ये माझ्या भक्तीचं लाघव आहे. ध्यानात, माझ्या स्वरूपाचं ध्यान करण्यामध्ये माझ्या भक्तीचं लाघव आहे. मयी भावानुकीर्तनात, आणि माझ्या नामचिंतन करण्यामध्ये, माझ्या चिंतनाचं पुरश्चरण करण्यामध्ये माझ्या भक्तीचं लाघव आहे. म्हणून न तथा सन्निकर्षेण, माझ्या चिंतनामध्ये, माझ्या लीलांच्या श्रवण करण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा आनंद न तथा सन्निकर्षेण, तेवढा आनंद माझ्या जवळ येण्यामध्ये नाहीये. म्हणून तुम्ही घरी जा आणि घरी जाऊन माझं चिंतन करा. भक्तीचं हे लाघव आहे, विरहाची अवस्था. जोपर्यंत अंतःकरणामध्ये विरहाची अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भक्तीचं लाघव भक्तांना कळत नाही. म्हणून बऱ्याचदा संतांनी, बऱ्याचदा महात्म्यांनी हा विरह ओढवून घेतलाय हा विरह. तुम्ही प्रत्येक संतांचं पहा, जे ज्ञानोबारायांच्या विरहण्या पहा, मुक्ताबाईंच्या अभंग पहा, तुकोबारायांच्या विरहिणा पहा, तुकोबारायांच्या गवळणी पहा. या सगळ्या गवळणींमध्ये आणि या सगळ्या चिंतनामध्ये प्रत्येक संतांनी आपल्या अंतःकरणामध्ये असणारा विरह प्रकट केलाय. म्हणून नामदेवरायांनी सुद्धा ज्ञानाची प्राप्ती माऊलींना, नामदेवरायांना आधीच होती, पण नंतर सुद्धा अंतःकरणामध्ये असलेल्या विरह तापाच्या शमनार्थ ही आळवणी केली की देवा, मला आत्ताच तुम्ही माऊलींकडे घेऊन चला किंवा माऊलींना इकडे आणा. आणि अशी मागणी केल्यानंतर देवाला आता कळालं की नामदेव ऐकत नाही. नामदेवरायांनीच फार गोड वर्णन केलं. गरुडासी म्हणे पांडुरंग, साकल्य हे सांगा आता पुंडलिका, नामदेव कष्टी ज्ञानदेवासाठी, घेऊन या तो भेटी नामयाच्या. तर गरुडाला विनंती केली की पुंडलिकाकडे जा, पुंडलिकाला सोबत घ्या, आळंदीला जा, आळंदीमध्ये जाऊन माऊलींना घ्या आणि नामदेवरायांच्या भेटीला तुम्ही आणा म्हणे आता. कारण माझे नामदेवराय ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी अत्यंत व्याकुळ झाले. विमान तयार केलं, माऊलींच्या भेटीसाठी गेले. पुंडलिक तेव्हा गरुड पूजियेला, ज्ञाना बैसविला विमानात. आणि हे सगळं झाल्यानंतर पुंडलिक राय आणि गरुड महाराज आळंदीला गेले आणि आळंदीला जाऊन माऊलींना आपल्या विमानामध्ये बसवलं आणि विमानामध्ये बसून माऊलींना श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी विमानामध्ये बसून देवाकडे आणलं. त्यावेळेचं पण माऊलींचं फार, म्हणजे नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये फार गोड वर्णन आहे की विमानामधून येत असताना ते कसे दिसतात म्हणे. नामदेवरायांनी वर्णन केले, रुक्मिणी दुरून दावी देवा. विमानातून येत असताना नामदेवराय म्हणतात की सगळे माऊली मागं बसलेली आहेत, पुढं गरुड महाराज आहेत
पुंडलिक शेजारी बसलेत आणि हे सगळं दृश्य रुक्मिणी दुरून दावी देवाला दाखवती रुक्मिणी माता. बघा कसे माऊली नामदेवरायांना भेटण्यासाठी येत आहेत आणि भेटण्यासाठी कशा प्रकारे ते येत आहेत असं म्हणता म्हणता नामदेवरायांच्या भेटीसाठी माझी माऊली ज्ञानोबाराय पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये माऊलींच्या आणि नामदेवरायांच्या हा भेटीचा सोहळा पुन्हा एकदा रंगला. पुन्हा एकदा ही भेट झाली. खऱ्या अर्थाने ही जी भेट आहे ती भेट मुळातच माऊलींचं आणि नामदेवरायांचं भेटणं हेच वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून फार फार क्रांती करणारी गोष्ट. विचार करा, तो काळ 13व्या शतकाचा तो काळ, त्या शतकामध्ये अनेक संकट या महाराष्ट्रावर आलेली आहेत. रामदेवराय नावाचा राजा महाराष्ट्रावर राज्य करतोय आणि त्यावेळेला माऊलींच्या ज्ञानाची आणि नामदेवरायांच्या अंतःकरणात असणाऱ्या नामाची भेट होती. आणि या विचार मंथनामधून एक वारकरी संप्रदाय नावाचा संप्रदाय उभा राहतोय. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि नामदेवरायांचा गाथा याच्या मधून विचार मंथन होऊन या पायावर निर्माण झालेला हा वारकरी संप्रदाय आपला आहे. किती श्रीमंत आपण आहोत, किती श्रीमंत आहे आपले महाराज सांगत असतात की ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ गीतेवरची टीका आहे ती टीका ही जर टीका कदाचित आद्य शंकराचार्यांनी वाचली असती, आद्य शंकराचार्यांनी पाहिली असती आणि पाहिलं असतं की आपण जे प्रतिपादन केलेलं आहे आणि माऊलींनी जे प्रतिपादन केलंय, महाराज असं सांगत असतात की हे वाचल्या वाचल्या आद्य शंकराचार्यांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतली असती आणि अख्ख्या गावात ती मिरवली असती. एवढं आपल्या ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. आणि मी अजून थोडंसं पुढं धाडस करून बोलतो, खरंच धाडस करून बोलतो. भक्ती संप्रदायाचे अनेक ग्रंथ या भारतवर्षामध्ये आहेत. भक्ती संप्रदायाचं अत्यंत साकल्याने चिंतन करणारे, त्याची शास्त्रार्थता सांगणारे अनेक ग्रंथ वारकरी आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये आहेत. पण नामदेवरायांचा गाथा जर इतर संतांच्या पंथातल्या लोकांनी जर वाचला तर ते संत नामदेवरायांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ते झालं सुद्धा महाराज, झालं सुद्धा. जेवढा नामदेवरायांच्या गाथ्याचं पारायण, पुढं जरा कठोर बोलतो, जेवढं नामदेवरायांच्या गाथ्याचं पारायण आपण महाराष्ट्रातली लोक करत नाहीत ना, तेवढं नामदेवरायांचा गाथा पंजाबामध्ये वाचला जातो. बरं, पंजाबामध्ये त्यांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये नामदेवरायांच्या अनेक अभंगाचा समावेश आहे आणि त्या अभंगांचं पारायण ते पुन्हा पुन्हा करतात बरं तिथली लोक. म्हणून नामदेवरायांची आणि माऊलींची ही जी भेट आहे ती भेट म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक वेगळं दर्शन निर्माण करणारी ठरली. मी अजून एक धाडसाने वाक्य बोलतो. शास्त्र जर आपण विचार केला, शास्त्रांचा आपण जर विचार केला तर 6 दर्शनं ही मुख्य आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितली. ती 6 दर्शनं म्हणजे कोणती? न्याय, वैशेषिक, सांख्य, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा आणि योगदर्शन, असे 6 दर्शनं. आणि या 6 दर्शनांच्या आधारे आपल्या संपूर्ण भारताच्या तत्वज्ञानाची उभारणी झाली. भारतामध्ये अनेक संप्रदाय आहेत. कोणी संप्रदाय हे अद्वैत मतानुगामिनी आहेत, कोणी संप्रदाय हे द्वैत मतानुगामिनी आहेत, कोणी विशिष्टाद्वैतानुगामिनी आहेत. आपला वारकरी संप्रदाय आदि शंकराचार्यांच्या विचारावर जरी उभा राहिलेला असला तरी सुद्धा वारकरी संप्रदायाच्या सकल वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर वारकरी हे एक प्रसिद्ध आणि वेगळं दर्शन व्हावं एवढी वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. नामदेवरायांचं गाथा हे एक वेगळं भक्तिशास्त्र आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी हे एक वेगळं ज्ञानशास्त्र आहे. एकनाथ महाराजांचा आपण जर विचार कराल तर एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत, भावार्थ रामायण हे साकल्याने विचार करणारे, भक्ती आणि ज्ञानाच्या प्रक्रियांचा विचार करणारे ग्रंथ आहेत. तुकोबारायांचा विचार केला तर तुकोबारायांचा गाथा हा तर पंचम वेद आपण मानतो. पंचमवेद आपण मानतो, पण आपल्या मानण्याच्याही पुढे ते वाङ्मय स्वतः सिद्ध आहे. म्हणून आपला विषय चालला होता की ही जी भेट नामदेवरायांची आणि माऊलींची झाली आहे ती भेट तुमच्या आमच्या कल्याणासाठी झाली आहे. ही भेट झाली म्हणून आज आपण या
अशा सुंदर अशा या वाटेवर चालू शकतोय. तुम्ही समोर आणा ती भेट कशी असेल. ती भेटल्यानंतर ते होणारं विचारमंथन आणि त्या विचारमंथनाच्या माध्यमातून प्रकट होणारा सगळा विषय तो समोर आणा. तो समोर आणून माऊलींच्या आणि नामदेवराय महाराजांच्या या विरहोत्तर भक्तीमध्ये, विरहोत्तर भेटीमध्ये काय चिंतन झालं असेल हे चिंतन आपण डोळ्यासमोर आणा. आणि हे चिंतन करता करता आजची रात्र हे चिंतन तुम्ही डोळ्यासमोर आणून चिंतन करा. आता या भेटीमध्ये नेमकं झालं काय, नामदेवरायांचा आणि माऊलींचा संवाद कशा प्रकारे झाला, या संवादाच्या माध्यमातून भक्तिशास्त्रामधील एक एक तत्व कशी उलगडत गेली, या सगळ्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आजच्या दिवसासाठी मात्र आज आपण इथे थांबणार आहोत. आज थोडासा आपल्याला कमी वेळ मिळाला, रस्ता थोडासा खराब आहे, एकूणातच सगळे प्रतिबंध असतात, त्या प्रतिबंधामुळे आज थोडासा उशीर झाला. उद्याच्या चिंतनामध्ये मात्र आपल्याला सगळ्या भूमिकांचा साकल्याने विचार करायचा आहे. नामदेवरायांच्या गाथ्यामधील ही एक वेगळ्या प्रकारचं हे प्रकरण आहे. प्रत्येक शब्दांचा आपण जर विचार केला तर भक्तीच्या तत्वाचा एक वेगळा अनुभव प्रदान करून देणारं हे प्रकरण आहे. म्हणून आज जर शक्य झालं तर घरी जाऊन हे नामदेवरायांच्या गाथ्यामधील आळी हे प्रकरण पहा, समाधीच्या नंतर आलेलं हे प्रकरण पहा. उद्या नाथा नको रे अंतरू तुझ्या कासेचे लेकरू, कळा दुभती तू गाय तुझा वियोग असह्य, या चरणांचा आपल्याला विचार करायचा आहे. आज आपण फक्त अभंगामध्ये प्रवेश केलाय. उद्या अभंगामध्ये प्रवेश करून अभंगामध्ये आपल्याला विहार करायचा आहे. ज्याप्रमाणे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, प्रेम भांडारी नामदेवराय महाराज बुद्धी देतील, मती देतील, त्याप्रमाणे चिंतन करण्याचा विचार असणार आहे. तुर्तास आजच्यासाठी मात्र सेवा थांबवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.